मराठा कुणबी एकच आहेत, सर्व कुणबी मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून पुन्हा अंतरावली सराटी येथे सरकारला जाग आणण्यासाठी आंदोलन सुरू केले। या पार्श्वभूमीवर आज कोल्हापुरात देखील सकल मराठा समाज बांधवांनी ऐतिहासिक दसरा चौकात एकत्र येत पत्रकार बैठक घेऊन जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे। मराठा आरक्षण प्रश्नावरून सरकारकडून हैदराबाद गॅझेट, सातारा गॅझेट याचा विचार केला जातोय, पण ज्या कोल्हापूरच्या भूमीतून राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी आरक्षणाला सुरुवात केली त्या कोल्हापूर गॅझेटचा सरकारला विसर पडलाय असा आरोप खासदार श्रीमंत शाहू महाराजांनी केला आहे। आरक्षणाचं प्रथम कोल्हापुरातच सुरुवात झाली। राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी इंग्लंडवरून आदेश काढून आपल्याला आरक्षण दिलं आणि त्यानंतर सातत्याने या विषयाचं अलीकडच्या काळात गेल्या 8 वर्षामध्ये सातत्याने विचार चालू आहे मराठ्यांना आरक्षण देण्याबद्दल। कारण मध्यंतरी ते बंद झालं आणि एकत्रित पाहता आपण बघितलं की हैदराबाद गॅझेटियरवर फार भर दिला गेला आहे, साताऱ्यावर थोडासा दिला आहे आणि कोल्हापूरला पूर्णपणे ते विसरून गेले। जिथनं सुरुवात झाली तो जिल्हा आता त्या जिल्ह्याचा गॅझेटसुद्धा बघायला कोण तयार नाही अशी परिस्थिती आहे। म्हणून शासनाने कोल्हापूर गॅझेटचा निश्चित विचार केला पाहिजे आणि त्या गॅझेटियरमध्ये त्या त्या आधारे जे काय करायचं ते केलं पाहिजे। तो भाग पूर्वी हैदराबाद संस्थानमध्ये होता आणि हैदराबाद हे निजामाचं स्थान म्हणून त्यांना निश्चितच आणखी नैसर्गिकरित्या त्यांना तिकडचीच आठवण येते आणि आपल्या कोल्हापूरची येत नाही। कोल्हापूर गॅझेट हे त्यांना फार लांबचं वाटतं आणि निश्चित हैदराबाद गॅझेट त्यांना जवळचं वाटतं आहे। वेळोवेळी 8 वर्षापासून आपण आंदोलन करतोय, 8 वर्षापासून वाटाघाटी होतात, काहीतरी ठरतंय पण ते अंमलात योग्य तऱ्हेने येत नाही किंवा येतच नाही अशी परिस्थिती आहे। सातत्याने तिकडचाच विचार होत असल्याने सगळा याचा विषयाचा तसा बघितलं तर घोळच झालेला आहे। मराठ्यांची फसवणूक झाली आहे, आतापर्यंत त्यांना काहीच मिळालं नाही अशी परिस्थिती आहे। आपल्यामध्ये परिस्थिती हीच आहे जी सगळीकडे महाराष्ट्रात आहे ती की आपला मराठा आणि कुणबी हा समाज एकच आहे। कुणबी आणि मराठा समाज एकच आहे, मराठा आणि कुणबी एकच आहेत। पूर्वीच्या काळामध्ये लढाईच्या काळात ते लढायला जात असते मराठा त्यांना म्हणत असत आणि परत आल्यावर शेती करत असतं ते कुणबी आहेत। तसं सर्व मराठे कुणबी आहेत आणि सर्व कुणबी मराठे आहेत। प्रत्यक्षात काय जरांगे पाटील आणि शासनामध्ये काय घडतंय ते आम्हाला काही कळत नाही। तर म्हणून प्रत्यक्षात काय त्याचं जे येते वर्तमानपत्रातनं जे येते तेवढंच आपल्याला माहीत आहे, पण ज्याचं मुळात काय ठरतंय, कुठं घसरतंय, कुठं जमत नाही ते आम्हाला इथं कोल्हापूरला काही कळत नाही। कुठेतरी कमी पडतंय का याच्यात? वारंवार आंदोलन करावी लागतात, एकाच विषयावरती करावं लागतं। आंदोलन करावं लागतं कारण त्यांचं आपल्याला कळतच नाही ना त्यांच्या दोघांमध्ये काय चाललंय ते। आजपासून त्याने आंदोलनाला सुरुवात केली आहे, आपण काय भेट घेणार आहात का त्यांच्या सगळ्या आंदोलनाच्या काळामध्ये? त्यांच्या आंदोलनाला सुरुवातीपासून पाठिंबा आहेच आहे आणि नेहमी मराठा सगळे एकसंघ त्या बाबतीत राहतीलच, त्यात काही प्रश्न नाही। या पत्रकार बैठकीला ठाकरे सेनेचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, दिलीप देसाई, बाबा इंदुलकर, काकासो पाटील आदी उपस्थित होते।